शांती. आज आहे 27/12/2025 मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुमचे दुःखाचे दिवस आता पूर्ण झाले. तुम्ही आता अशा दुनियेमध्ये जात आहात जिथे कोणतीही अप्राप्त वस्तू नाही. प्रश्न आहे, कोणत्या 2 शब्दांचे रहस्य तुमच्या बुद्धीमध्ये असल्यामुळे जुन्या दुनियेपासून बेहदचे वैराग्य येते? उत्तर आहे, उतरती कला आणि चढत्या कलेचे रहस्य तुमच्या बुद्धीमध्ये आहे. तुम्ही जाणता, अर्धे कल्प आपण उतरत आलो, आता आहे चढण्याची वेळ. बाबा आले आहेत नरापासून नारायण बनविण्याचे सत्य नॉलेज देण्यासाठी. आपल्यासाठी आता कलयुग संपले आहे, नवीन दुनियेमध्ये जायचे आहे. त्यामुळे यापासून बेहदचे वैराग्य आहे. गीत आहे, धीरज धर मनुआ धीरज धर. ओम शांती. गोड गोड रुहानी मुलांनी गाणे ऐकले. रुहानी बाबा बसून समजावून सांगतात, हे एकच पुरुषोत्तम संगमयुग आहे, जेव्हा कल्प कल्प बाबा येऊन रुहानी मुलांना शिकवतात, राजयोग शिकवतात. बाबा रुहानी मुलांना म्हणतात, मनुआ अर्थात आत्मा, हे आत्मा धीरज धरो. आत्म्यांसोबत बोलतात, या शरीराची मालक आत्मा आहे. आत्मा म्हणते, मी अविनाशी आत्मा आहे, हे माझे शरीर विनाशी आहे. रुहानी बाबा म्हणतात, मी एकदाच कल्पाच्या संगमावर येऊन तुम्हा मुलांना दिलासा देतो की आता सुखाचे दिवस येत आहेत. आता तुम्ही दुःखधाम रौरव नरकामध्ये आहात. फक्त तुम्हीच नाही आहात, परंतु सारी दुनिया रौरव नरकामध्ये आहे. तुम्ही जी माझी मुले बनला आहात, रौरव नरकातून निघून स्वर्गामध्ये जात आहात. सतयुग त्रेता द्वापर पास झाले, अर्थात होऊन गेले आहे. कलयुग देखील तुमच्यासाठी पास झाले, अर्थात मागे पडले. तुमच्यासाठी हे पुरुषोत्तम संगमयुग आहे. जेव्हा तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान बनता, आत्मा जेव्हा सतोप्रधान बनेल तेव्हा मग हे शरीर देखील सोडेल. सतोप्रधान आत्म्याला सतयुगामध्ये नवीन शरीर पाहिजे, तिथे सर्व काही नवीन असते. बाबा म्हणतात, मुलांनो, आता दुःखधाममधून सुखधाममध्ये जायचे आहे. त्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. सुखधाममध्ये या लक्ष्मीनारायणाचे राज्य होते. तुम्ही पुरुषार्थ करत आहात नरापासून नारायण बनण्याचा. हे नरापासून सत्य नारायण बनण्याचे नॉलेज आहे. भक्ती मार्गामध्ये प्रत्येक पौर्णिमेला कथा ऐकत आला आहात, परंतु तो आहेच भक्ती मार्ग. त्याला सत्य मार्ग म्हणणार नाही. ज्ञान मार्ग आहे सत्य मार्ग. तुम्ही शिडी उतरत उतरत असत्य खंडामध्ये येता. आता तुम्ही जाणता, सत्य बाबांकडून आपण हे नॉलेज प्राप्त करून 21 जन्म देवी देवता बनणार. आपण होतो, मग शिडी उतरत आलो. उतरती कला आणि चढत्या कलेचे रहस्य तुमच्या बुद्धीमध्ये आहे. बोलावतात देखील, ओ बाबा, येऊन आम्हाला पावन बनवा. एक बाबाच पावन बनविणारे आहेत. बाबा म्हणतात, मुलांनो, तुम्ही सतयुगामध्ये विश्वाचे मालक होता, खूप धनवान, खूप सुखी होता. आता फक्त थोडा वेळ बाकी आहे. जुन्या दुनियेचा विनाश समोर उभा आहे. नवीन दुनियेमध्ये एक राज्य, एक भाषा होती. त्याला म्हटलेच जाते अद्वैत राज्य. आता किती द्वैत, अर्थात अनेकता आहे. अनेक भाषा आहेत. जसे मनुष्यांचे झाड वाढत जाते, भाषांच्या झाडाची देखील वृद्धी होत जाते. नंतर मग असेल एक भाषा. गायन आहे ना, जगाच्या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती लोकांच्या बुद्धीमध्ये येत नाही. बाबाच दुःखाच्या जुन्या दुनियेला बदलून सुखाची नवीन दुनिया स्थापन करतात. लिहिलेले आहे, प्रजापिता ब्रह्माद्वारा डीटीजमची स्थापना, अर्थात देवी देवता धर्माची स्थापना. हे आहे राजयोगाचे शिक्षण. हे ज्ञान जे गीतेमध्ये लिहिलेले आहे. बाबांनी जे सन्मुख ऐकवले ते मग मनुष्यांनी भक्ती मार्गामध्ये बसून लिहिले आहे, ज्यामुळे तुम्ही उतरत आले आहात. आता भगवान तुम्हाला शिकवत आहेत वर चढण्यासाठी.
भक्तीला म्हटलेच जाते उतरत्या कलेचा मार्ग, ज्ञान आहे चढत्या कलेचा मार्ग. हे समजावून सांगताना तुम्ही घाबरू नका. भले असे देखील आहेत जे या गोष्टींना न समजल्यामुळे विरोध करतील, शास्त्रवाद करतील, परंतु तुम्हाला कोणाशी शास्त्रवाद करायचा नाहीये. बोला, शास्त्र, वेद, उपनिषद अथवा गंगा स्नान करणे, तीर्थयात्रा इत्यादी करणे हे सर्व भक्तिकांड आहे. भारतामध्ये खरोखर रावण देखील आहे, ज्याचा पुतळा जाळतात. असे तर शत्रूचा पुतळा जाळतात अल्पकाळासाठी. हे या एका रावणाचाच पुतळा दरवर्षी जाळतात. बाबा म्हणतात, तुम्ही गोल्डन एज्ड बुद्धीपासून आयरन एज्ड बुद्धी बनला आहात. तुम्ही किती सुखी होता. बाबा येतातच सुखधामची स्थापना करण्यासाठी. नंतर जेव्हा भक्तिमार्ग सुरू होतो तेव्हा मग दुःखी बनतात. तेव्हा मग सुखदात्याची आठवण करतात. ते देखील नाममात्र, कारण त्यांना जाणत नाहीत. गीतेमध्ये नाव बदललेले आहे. सर्वप्रथम तुम्ही हे समजावून सांगा की उच्च ते उच्च भगवान एक आहेत. आठवण देखील त्यांची केली पाहिजे. एकाचीच आठवण करणे त्यालाच अव्यभिचारी आठवण, अव्यभिचारी ज्ञान म्हटले जाते. तुम्ही आता ब्राह्मण बनले आहात तर भक्ती करत नाही. तुम्हाला ज्ञान आहे. बाबा शिकवतात, ज्याद्वारे आपण असे देवता बनतो. दैवी गुण देखील धारण करायचे आहेत. म्हणून बाबा म्हणतात, आपला चार्ट ठेवा तर समजेल आपल्यामध्ये कोणते आसुरी गुण तर नाहीत ना. देह अभिमान आहे पहिला अवगुण. नंतरचा शत्रू आहे कामविकार. कामविकारावर विजय प्राप्त केल्यानेच तुम्ही जगतजीत बनाल. तुमचा उद्देशच हा आहे. या लक्ष्मीनारायणाच्या राज्यामध्ये काही अनेक धर्म नव्हते. सतयुगामध्ये देवतांचे राज्य होते. मनुष्य असतात कलियुगामध्ये. भले आहेत ते देखील मनुष्यच, परंतु दैवी गुणवाले. यावेळी सर्व मनुष्य आहेत आसुरी गुणवाले. सतयुगामध्ये काम महाशत्रू असत नाही. बाबा म्हणतात, या काम महाशत्रूवर विजय प्राप्त केल्याने तुम्ही जगतजीत बनाल. तिथे रावण असत नाही. हे देखील लोकांना समजू शकत नाही. गोल्डन एजमधून उतरत उतरत तमोप्रधान बुद्धी बनले आहेत. आता पुन्हा सतोप्रधान बनायचे आहे. त्यासाठी एकच औषध मिळते. बाबा म्हणतात, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तर जन्मजन्मांतरीची पापे भस्म होतील. तुम्ही बसला आहात पापांना भस्म करण्यासाठी, तर मग आणखी पाप करू नका, नाही तर ते 100 पटीने वाढेल. विकारामध्ये गेला तर 100 पटीने सजा मिळेल. मग ते मुश्किलीने चढू शकतात. पहिल्या नंबरचा शत्रू आहे हा काम विकार. 5व्या मजल्यावरून कोसळला तर एकदम हाडन हाड मोडून जाईल. कदाचित मराल देखील. उंचावरून कोसळल्यामुळे एकदम चक्काचूर होतात. बाबांसोबत केलेली प्रतिज्ञा मोडून काळे तोंड केले तर जणू आसुरी दुनियेमध्ये गेला. इथून मेला. त्यांना ब्राह्मण सुद्धा नाही, शूद्र म्हटले जाईल. बाबा किती सोप्या पद्धतीने समजावून सांगतात. पहिला तर हा नशा असला पाहिजे. जर समजा श्रीकृष्ण भगवान वाच जरी असले तर ते देखील जरूर शिकवून आपसमान बनवतील ना. परंतु श्रीकृष्ण काही भगवान असू शकत नाही. ते तर पुनर्जन्मामध्ये येतात. बाबा म्हणतात, मीच पुनर्जन्म रहित आहे. राधा कृष्ण, लक्ष्मी नारायण अथवा विष्णू एकच गोष्ट आहे. विष्णूची 2 रूपे लक्ष्मी नारायण आणि लक्ष्मी नारायणाचेच बालपण आहे राधा कृष्ण. ब्रह्माचे देखील रहस्य समजावून सांगितले आहे. ब्रह्मा सरस्वती सो लक्ष्मी नारायण आता ट्रान्सफर होतात. शेवटचे नाव ब्रह्मा ठेवले आहे. बाकी हे ब्रह्मा तर बघा एकदम आयरन एजमध्ये उभे आहेत. तेच मग तपस्या करून श्रीकृष्ण अथवा श्रीनारायण बनतात. विष्णू म्हटल्याने त्यामध्ये दोघेही येतात. ब्रह्माची मुलगी सरस्वती. या गोष्टी कोणीही समजू शकत नाहीत. ब्रह्माला देखील 4 भुजा दाखवतात, कारण प्रवृत्ती मार्ग आहे ना. निवृत्ती मार्गवाले हे ज्ञान देऊ शकत नाहीत. खूप जणांना परदेशातून फसवून घेऊन येतात
की चला आम्ही तुम्हाला प्राचीन राजयोग शिकवतो. आता संन्यासी राजयोग शिकवू शकत नाहीत. आता ईश्वर आले आहेत आणि त्यांची तुम्ही मुले आहात. ईश्वरीय संप्रदाय बनला आहात. ईश्वर आले आहेत तुम्हाला शिकविण्यासाठी. तुम्हाला राजयोग शिकवत आहेत. ते तर आहेत निराकार. ब्रह्माद्वारे तुम्हाला आपले बनवले आहे. तुम्ही त्यांना बाबा बाबा म्हणता. ब्रह्मा तर मध्ये इंटरप्रेटर अर्थात दुभाषी आहेत. भाग्यशाली रथ आहेत. यांच्याद्वारे बाबा तुम्हाला शिकवतात. तुम्ही देखील पतितापासून पावन बनता. बाबा शिकवत आहेत मनुष्यापासून देवता बनविण्यासाठी. आता तर रावण राज्य आसुरी संप्रदाय आहे ना. आता तुम्ही ईश्वरीय संप्रदायाचे बनला आहात. नंतर मग दैवी संप्रदाय बनाल. आता तुम्ही पुरुषोत्तम संगमयुगावर आहात. पावन बनत आहात. संन्यासी लोक तर घरदार सोडून जातात. इथे बाबा तर म्हणतात भले पती पत्नी घरामध्ये एकत्र राहा. असे समजू नका पत्नी नागिन आहे म्हणून आम्ही वेगळे झालो तर सुटू. तुम्हाला पळायचे नाहीये. तो हदचा संन्यास आहे जे पळून जातात. तुम्ही इथे बसला आहात परंतु तुम्हाला या विकारी दुनियेपासून वैराग्य आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला चांगल्या रीतीने धारण करायच्या आहेत. लिहून देखील ठेवायच्या आहेत आणि पथ्य देखील पाळायचे आहे. दैवी गुण धारण करायचे आहेत. श्रीकृष्णाचे गुण गायले जातात ना. हे तुमचे एम ऑब्जेक्ट आहे. बाबा बनत नाहीत, तुम्हाला बनवतात. मग अर्ध्या कल्पानंतर तुम्ही खाली उतरता, तमोप्रधान बनता. मी बनत नाही. हे अर्थात ब्रह्मा बाबा बनतात. 84 जन्म देखील यांनी घेतले आहेत. यांना देखील आता सतोप्रधान बनायचे आहे. हे पुरुषार्थी आहेत. नवीन दुनियेला सतोप्रधान म्हणणार. प्रत्येक गोष्ट आधी सतोप्रधान मग सतो रजो तमोमध्ये येते. छोट्या मुलाला देखील महात्मा म्हटले जाते कारण त्याच्यामध्ये विकार असत नाहीत म्हणून त्याला फूल म्हटले जाते. संन्यासापेक्षाही लहान मुलांना उत्तम म्हणणार कारण संन्यासी तर तरीही जीवनाचा प्रवास करून येतात ना. 5 विकारांचा अनुभव आहे. लहान मुलांना तर ठाऊकच नसते म्हणून मुलांना पाहून आनंद होतो. चैतन्य फूल आहेत. आपला तर आहेच प्रवृत्ती मार्ग. आता तुम्हा मुलांना या जुन्या दुनियेमधून नवीन दुनियेमध्ये जायचे आहे. अमर लोकमध्ये जाण्यासाठी तुम्ही सर्व पुरुषार्थ करत आहात. मृत्यू लोकमधून ट्रान्सफर होता. देवता बनायचे असेल तर त्यासाठी आता मेहनत करावी लागेल. प्रजापिता ब्रह्माची मुले भाऊ बहिणी होतात. भाऊ बहिणी तर होता ना. प्रजापिता ब्रह्माची संतान आपसामध्ये कोण झाले? प्रजापिता ब्रह्माचे गायन आहे. जोपर्यंत प्रजापित्याची संतान बनत नाही तर सृष्टीची रचना कशी होणार? सर्व रुहानी मुले प्रजापिता ब्रह्माची मुले आहेत. ते ब्राह्मण असतात भौतिक यात्रावाले. तुम्ही आहात रुहानी यात्रावाले. ते पती, तुम्ही पावन. ते काही प्रजापित्याची संतान नाही आहेत. ते तुम्ही समजता. जेव्हा स्वतःला भाऊ बहिणी समजाल तेव्हा विकारामध्ये जाणार नाही. बाबा देखील म्हणतात खबरदार राहायचे आहे. माझा मुलगा बनून कोणतेही विकारी काम करायचे नाही. नाही तर पत्थरबुद्धी बनाल. इंद्रसभेची कथा देखील आहे ना. शूद्राला घेऊन आली तर इंद्रसभेमध्ये त्याची दुर्गंधी येऊ लागली. मग विचारले पतिताला इथे का आणलेस? मग त्यांना शाप दिला. वास्तविक या सभेमध्ये देखील कोणीही पतित येऊ शकत नाही. भलेही बाबांना कळू दे अथवा न कळू दे, हे तर आपलेच नुकसान करून घेतात. अजूनच 100 पटीने सजा भोगतात. पतिताला परवानगी नाही. त्यांच्यासाठी व्हिजिटिंग रूम ठीक आहे. जेव्हा पावन बनण्याची गॅरंटी करतील, दैवी गुण धारण करतील तेव्हा परवानगी मिळेल. दैवी गुण धारण करण्यामध्ये वेळ लागतो. पावन बनण्याची एकच प्रतिज्ञा आहे. हे देखील समजावून सांगितले आहे. देवतांची आणि परमात्म्याची महिमा वेगवेगळी आहे. पतित पावन लिबरेटर गाईड बाबाच आहेत. सर्व दुःखातून लिबरेट करून आपल्याला शांतीधाममध्ये घेऊन जातात. शांतीधाम, सुखधाम आणि दुःखधाम हे देखील चक्र आहे. आता दुःखधामला विसरायचे आहे.
शांतीधाममधून सुखधाममध्ये ते येतील. जे नंबरवार पास होतील तेच येत राहतील. हे चक्र फिरतच राहते. असंख्य आत्मे आहेत. सर्वांचा पार्ट नंबरवार आहे. जातील देखील नंबरवार. त्याला म्हटले जाते शिवबाबांचा सिजरा अथवा रुद्रमाळा. नंबरवार जातात आणि मग नंबरवार येतात. बाकीच्या धर्मवाल्यांचे देखील असेच होते. मुलांना रोज समजावून सांगितले जाते. शाळेमध्ये रोज येऊन शिकला नाहीत, मुरली ऐकली नाहीत तर मग गैरहजेरी लागेल. शिक्षणाची लिफ्ट तर जरूर पाहिजे. गॉडली युनिव्हर्सिटीमध्ये गैरहजर थोडेच राहिले पाहिजे. शिक्षण किती उच्च आहे, ज्याद्वारे तुम्ही सुखधामचे मालक बनता. तिथे तर धान्य सर्व मोफत असते, पैसे लागत नाहीत. आता तर किती महाग आहे. 100 वर्षांमध्ये किती महागाई झाली आहे. तिथे कोणतीही वस्तू अप्राप्त असत नाही जी मिळवणे कठीण होईल. ते आहेच सुखधाम. तुम्ही आता तिथल्यासाठी तयारी करत आहात. तुम्ही बेगर टू प्रिन्स बनता. श्रीमंत लोक स्वतःला बेगर समजत नाहीत. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, बाबांकडे जी संपूर्ण पावन बनण्याची प्रतिज्ञा केली आहे तिला तोडायचे नाही. खूप खूप पथ्य पाळायचे आहे. आपला चार्ट बघायचा आहे. माझ्यामध्ये कोणता अवगुण तर नाही ना. दुसरा पॉइंट आहे, गॉडली युनिव्हर्सिटीमध्ये कधीही गैरहजर राहायचे नाही. सुखधामचा मालक बनण्याचे उच्च शिक्षण एकही दिवस चुकवायचे नाही. मुरली दररोज जरूर ऐकायची आहे. आजचे वरदान आहे, प्रत्येक सेकंद प्रत्येक संकल्पाच्या महत्त्वाला जाणून पुण्याची पुंजी जमा करणारे पद्मा पदमपती भव. प्रत्येक सेकंद प्रत्येक संकल्पाच्या महत्त्वाला जाणून पुण्याची पुंजी जमा करणारे पद्मा पदमपती भव. स्पष्टीकरण आहे, तुम्हा पुण्य आत्म्यांच्या संकल्पांमध्ये इतकी विशेष शक्ती आहे ज्या शक्तीद्वारे असंभवला संभव करू शकता. जसे आजकाल यंत्राच्या मदतीने वाळवंटाला देखील हिरवेगार करतात, टेकड्यांवर फुले फुलवली जातात, तसे तुम्ही आपल्या श्रेष्ठ संकल्पांद्वारे निराशावादी असणाऱ्याला आशावादी बनवू शकता. फक्त प्रत्येक सेकंद प्रत्येक संकल्पाच्या मूल्याला जाणून संकल्प आणि सेकंदाला यूज करून पुण्याची पुंजी जमा करा. तुमची संकल्पांची शक्ती इतकी श्रेष्ठ आहे जो एक संकल्प देखील पद्मा पदमपती बनवतो. स्लोगन आहे, प्रत्येक कर्म अधिकारीपणाच्या निश्चय आणि नशेने करा तर मेहनत समाप्त होईल. प्रत्येक कर्म अधिकारीपणाच्या निश्चय आणि नशेने करा तर मेहनत समाप्त होईल. अव्यक्त इशारे. आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा. कर्मातीत स्थितीला प्राप्त करण्यासाठी विशेष स्वतःमध्ये समेटण्याची शक्ती आणि सामावण्याची शक्ती धारण करणे आवश्यक आहे. कर्मबंधनी आत्मे जिथे आहे तिथे कार्य करू शकतात आणि कर्मातीत आत्मे एकाच वेळी चारही बाजूला आपल्या सेवेचा पाठ बजावू शकतात, कारण कर्मातीत आहेत. त्यांचा स्पीड खूप तीव्र असतो. सेकंदामध्ये जिथे पाहिजे तिथे पोहोचू शकतात. तर या अनुभूतीला वाढवा. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.